मंत्रिमंडळाचा विस्तार हा 11 किंवा 12 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातले संकेत दिलेत। मंत्रिमंडळ विस्तारासाठी वादग्रस्त नावांवरून मात्र चांगलाच गोंधळ झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार हा 11 किंवा 12 डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मंत्रिमंडळ विस्तार हा नागपूर अधिवेशनापूर्वी होणार असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले। त्यामुळे आता नेमका मंत्रिमंडळाचा विस्तार 11 किंवा 12 तारखेला होणार का, या विस्तारामध्ये कोणाकोणाला मंत्रिपद दिली जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कौन सा मंत्रालय किसके पास रहेगा ये अंतिम चरण में है, उसका निर्णय तीनों मिलकर करेंगे। यूनिलैटरली उसकी घोषणा मैं नहीं कर सकता। और जहां तक पुराने मंत्रियों का सवाल है तो उसमें निश्चित रूप से सभी के काम का एक मूल्यमापन तो हो रहा है, मूल्यांकन हो रहा है। और कई बार क्या होता है, देखिए जब मंत्रिमंडल बनता है तो रीजनल बैलेंसेस होते हैं, अलग अलग प्रकार के समाजों का प्रतिनिधित्व होता है। तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि कुछ निर्णय ये देखकर भी हम लोग करेंगे कि भाई पिछले बार उन्होंने कैसा काम किया है। कई बार ये होता है कि किसी ने अच्छा काम भी किया होता है, लेकिन रीजनल बैलेंस में क्योंकि 3 लोगों को मंत्रिपद बांटने हैं तो आगे पीछे होता है। सगळ्या आमदारांना आता विधानसभेची शपथ घ्यावं लागतं, प्रोसिजर आहे। मंत्र्यांचं रस्सीखेच तर ते आपल्याला पाहायला मिळतं। मंत्रिमंडळाच्या साठी 13 दिवस त्यांना लागले। याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये या सरकारमध्ये फार काही आलबैल आहे असं काही दिसायला काही कारण नाही। तर कसा असेल मंत्रिमंडळ विस्तार पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मंत्रिमंडळाच्या विस्तारात विभागीय आणि जातीय संतुलन साधण्याचा महायुतीचा प्रयत्न असेल, तर जुन्या मंत्र्यांचा पत्ता सरसकट कापला जाणार नाही, मात्र काही चेहरे वगळले जातील अशी देखील शक्यता आता वर्तवण्यात येते। भाजपला 20 ते 22 मंत्रिपद, शिवसेनेला 12 ते 13 मंत्रिपद आणि राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपद दिली जाणार आहेत। विस्तारात कोणाकोणाचं समाधान करायचं हा प्रश्न तीनही पक्षांसमोर असेल। 2022 पासून मंत्रिपदाची वाट पाहत असलेल्या शिवसेनेतील आमदारांना संधी मिळणार का, असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री झाले तर प्रदेशाध्यक्ष कोण होणार अशी उत्सुकता आहे। त्यामुळे महायुती सरकारचा आता मंत्रिमंडळ विस्तार कसा असेल हे आपण पाहतोय। तर मंत्रिमंडळात समावेशाला आक्षेप कुणाला तर अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत, त्याचबरोबर संजय राठोड यांच्या समावेशाला मंत्रिमंडळातील आक्षेप घेतला असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।